परमेश्वराने 7 दिवसामध्ये संपूर्ण सृष्टी निर्माण केली. आपण निर्माण केलेले प्राणी, पक्षी, नद्या, पर्वत सर्व काही उत्तम आहे असे पाहिल्यावर शेवटी परमेश्वरानं स्वतःच्या हाताने आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण करून त्यामध्ये आपला अप्रतिम श्वास फुंकला. एवढंच नाही तर आपण निर्माण केलेल्या साऱ्या विश्वाचा अधिकार मानवाच्या स्वाधीन केला. संपूर्ण पृथ्वीवर राज्य करण्यासाठी त्याला आशीर्वाद दिला. पण मानवाने परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध जाऊन पाप करून परमेश्वराशी प्रेमाचा संबंध तोडला. देवापासून तो दूर गेला आणि दुरावतच राहिला. मानवात परिवर्तन घडून त्याला पुन्हा एकदा आपल्या मायेच्या कुशीत आणण्यासाठी परमेश्वरानं वेगवेगळे संदेष्टे, प्रवक्ते पाठविले. पण कठीण व कृतज्ञ हृदयाच्या मानवाचे परिवर्तन तर दूर, त्यांनी परमेश्वराच्या पवित्र माणसांचे हाल हाल करून त्यांना ठेचून त्यांचा क्रूरपणे छळ केला. शेवटी मानवावरील अपार प्रेमामुळे मानवाचे तारण करण्यासाठी आपल्या स्वतःच्या पुत्राला पाठविण्याचा निर्णय परमेश्वराने घेतला. ही पवित्र योजना पूर्णत्वास नेण्यासाठी परमेश्वराने गालिलातील नाझरेत गावातील एक भक्तिमय व निष्कलंक कुमारिका मरिया हिची निवड केली आणि गॅब्रियल देवदूताला मरियेकडे पाठविले. देवदूत मरियेकडे येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो. प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्यानं तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूत तिला म्हणाला, मरिये, भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. मरिया देवदूताला म्हणाली, पण हे कसे शक्य होईल आणि मला पुरुषही ठाऊक नाही. देवदूत म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. त्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. मरिया म्हणाली, पहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठायी हो. इथे मरियेचा होणारा पती योसेफ याला मरिया गर्भवती आहे हे समजल्यावर मरियेची अब्रू चव्हाट्यावर न आणता तिला अगदी गुपचूपपणे सोडण्याचा विचार करतो. या विचारात मग्न असतानाच देवदूताने स्वप्नात त्याला दर्शन दिले. योसेफा, तू मरियेला आपली पत्नी म्हणून स्वीकार. तिला स्वीकारण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव. तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफने प्रभूच्या दूताच्या आज्ञेप्रमाणे केले.
त्यांनी आपल्या पत्नीचा स्वीकार केला. त्या दिवसामध्ये कैसर ऑगस्ट यांनी सर्व जगाची नावनिशी लिहिण्याचे फरमान सोडले. म्हणून योसेफ मरियेला घेऊन नाझरेताहून बेथलेमास निघाला. वाट डोंगराळ व आडवळणाची होती. थकले भागलेले चालता चालता वाटेतच प्रसूतीची वेळ अगदी जवळ आली. तिला प्रसूती वेदना असह्य होऊ लागल्या. म्हणून योसेफ तिच्यासाठी आसरा शोधू लागला. परंतु त्याचे सर्व प्रयत्न फोल ठरले. अहो, आम्हाला रात्रीचा कुठं आसरा मिळावा म्हणून किती दारे ठोठावली, कित्येकांची गयावया केली, हाता पाया पडलो, परंतु कोणाच्या हृदयाला पाजर फुटला नाही. धर्मशाळेत आमच्यासाठी जागा नाही. माझी पत्नी वेदनेने विवळत आहे. तिला यातना असह्य होत आहेत. कोणीतरी एका रात्रीपुरती आसरा द्यावो, एका रात्रीपुरती आसरा द्यावो. आणि शेवटी परमेश्वराच्या पुत्राने, आपल्या तारणकर्त्याने, संपूर्ण विश्वाच्या निर्मात्याने गावाच्या बाहेर एका गवाणीमध्ये जन्म घेतला. संपूर्ण धरती स्वर्गीय आनंदाने नाचू लागली. तारे चकमकू लागले. सारे विश्व तेजोमय प्रकाशाने उजळून निघाले. देवदूते हर्षाने न्हाऊन निघाले. सगळ्या ठिकाणी आनंदोत्सवाचे जल्लोषाचे सूर उमटले. देवाचे स्वप्न पूर्ण झाले. स्वप्न देवाचे आज हो साकारले, हे साकारले. बाळ देवाचे धरती उतरले, हे उतरले. स्वप्न देवाचे आज हो साकारले, हे साकारले. बाळ देवाचे धरती उतरले, हे उतरले. युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले, युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले. दिनधरेच्या उरावर नवेच कोंब हे उगवले. दिनधरेच्या उरावर नवेच कोंब हे उगवले. अंधाराच्या वाटेवर, अंधाराच्या वाटेवर दीपसहस्र उजळले, हे उजळले. ग्लोरिया, 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 ग्लोरिया. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते. तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला.
प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका. आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मास आला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि तुम्हास खूण ही की बाळंताने गुंडाळलेले व गवादीत ठेवलेले एक बालक तुम्हास आढळेल. प्रभू जन्माची ही सुवार्ता ऐकताच गुराख्यांनी बाळ येशूला पाहण्यासाठी गोठ्याकडे धाव घेतली. आणि गवाणीतील त्या तेजस्वी बालकाला पाहून सर्व गुराख्यांची मने आनंदाने फुलली. ते हर्षभरीत होऊन नाचू लागले. पूर्वेकडे उगवलेल्या ताऱ्याच्या दिशेने 3 ज्ञानी लोक येशू बाळाला शोधत शोधत गवाणीपर्यंत आले. येशू बाळाला भेटू त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. ख्रिस्त मानव जातीचे परिवर्तन करण्यासाठी, आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेण्यासाठी, अशांतीकडून शांतीकडे नेण्यासाठी, अन्यायाकडून न्यायाकडे नेण्यासाठी, असत्याकडून सत्याकडे नेण्यासाठी या धर्तीवर अवतरला. आज तोच ख्रिस्त आपले परिवर्तन करण्यासाठी आपल्याही हृदयात जन्म घेऊ इच्छितोय. आपले हृदय ख्रिस्तासाठी तयार आहेत का? खरा ख्रिसमस मोठ्या हर्षानं गीत गाऊन, नाचून व उल्हासाने आपण तेव्हा साजरा करू शकतो जेव्हा स्वतः ख्रिस्त आपल्या हृदयात जन्म घेईल व आपले परिवर्तन होईल. चला तर हौशेने आणि मौजेने नाताळचा सण साजरा करूया. दिसला तारा एक गगनी
का जन्म